नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण तांदळाची उकड किंवा काही भागामध्ये त्याला उकडपेंडी असंही म्हटलं जातं ते बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तांदळाची उकड बनवण्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, दही, कोथिंबीर, हे मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, 2च मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, पण कांदा हा तुमच्यासाठी ऑप्शन आहे। आपण हे दही घेतलं होतं त्याचं आपण ताक करून घेणार आहोत। थोडंसं रवीने मिक्स करा, त्याच्यात तुम्हाला लागेल तेवढंच पाणी घ्या। दही शक्यतो तर आंबट घ्या म्हणजे उकडला चांगली चव येते। मी छान ताक करून घेतलेला आहे। आता इथं मी कढई तापाय ठेवलेली आहे। साधारण बारीक 1 चमचाच तेल घाला, ह्याला खूप तेल लागत नाही। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। थोडीशी राई घाला, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। जिरं घाला, थोडासा हिंग घाला, हिंग पोटाला चांगला असतो। चवीनुसार हळद घाला। आता मी हा ऑप्शन म्हणून तुम्हाला कांदा सांगितला होता, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल। कांदा थोडासा छान परतून घ्या। नाश्त्यासाठी ही उकड खूप झटपट बनते, खायला पौष्टिक पण आहे आणि झटकन बनवण्यासारखी सुद्धा वस्तू आहे, म्हणून तुम्ही नक्की नाश्त्याला बनवून पहा। आपण मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, तेही छान परतून घ्या। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता आपण हे दह्याचं ताक बनवून घेतलं होतं ते घालणार आहोत। साधारण मला अर्धा पेला ताक लागलं। तुम्हाला जास्त उकड बनवायची असेल तर तुम्ही जास्त ताक घेऊ शकता। ह्या ताकाला थोडीशी उकळी यायला लागली की आपण त्याच्यात पीठ घालणार आहोत। आता हे पहा, आपण ताक घातलेल्याला उकळी यायला लागली आहे। गॅस बारीक करा, थोडं थोडं करून असं पीठ मिक्स करा। पिठाच्या गिटोळ्या होऊन देऊ नका। नाही तुम्हाला असं जमलं तर पीठ भिजवून घ्या पाण्यामध्ये आणि नंतर घातलं तरीही चालेल, पण वरतून असं पीठ पेरलं की त्याची चवही छान लागते। आता छान एकजीव करून घ्या। पहा, कलर पण छान आलेला आहे। आता आपण याला 1-2 छान वाफ काढून घ्यायची आहे। पहा, छान मिक्स झालं, कुठेही गिटोळी झाली नाही आहे ना, एकदम झटपट होणारा नाश्ता। आता आपण याला वाफ काढण्यासाठी ठेवूया झाकण। आता हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत। आपली उकड छान वाफ आलेली आहे, तर एकदा छान असं ढवळून घ्या। पहा, कढईला अजिबात चिकटत नाही, म्हणजे आपली उकड छान तयार झालेली आहे। पहा, खाण्यासाठी आपली उकड तयार आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।